आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज। शहरातील मूलभूत प्रश्नांवर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। 15 दिवसात प्रशासनाने मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय कार्यकर्ते क्रांती चौकात जमून पालिकेत गेले। यावेळी संतोष जाधव म्हणाले, प्रशासनाच्या काळात शहरात नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही। शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे। शहरात भटके कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। कुत्र्यांकडून नागरिकांना लक्ष्य केले जात आहे। नागरिक विद्यार्थी सुरक्षित नाहीत। दररोज कोणत्या ना कोणत्या भागात कुत्र्यांकडून हल्ल्याच्या घटना घडत आहेत। तरीही पालिका प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही। विद्युत विभागाकडून प्रश्न सुटत नाही। शहराच्या अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो। काही भागात स्वच्छता होते तर काही भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते। पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांचा मोठा रोष आहे। 15 दिवसात प्रशासनाने मागण्यांवर योग्य तोडगा न काढल्यास नागरिक मोठ्या संख्येने पालिकेवर मोर्चा, उपोषणे अशी आंदोलने करतील असा इशारा दिला। दरम्यान निवेदन घेण्यावरून काही काळ पोलीस प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यात किरकोळ खटका उडाला। त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी मालिका प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यासोबत चर्चा करत चर्चेअंती निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडाव्यात अशी विनवणी केल्यानंतर संतप्त आंदोलनकर्ते मुख्याधिकारी गवळी यांना निवेदन दिले। पुढे निवेदन देताना मुख्याधिकारी गवळी यांना संतोष जाधव म्हणाले, शिरोळ मार्गावरील पालिकेने उभारलेला फुटपाथ सध्या विविध विक्रेत्यांच्या अतिक्रमणात सापडला आहे। फुटपाथ नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी असा प्रश्न पडला आहे। शिवाय फुटपाथवरील खाद्यपदार्थांच्या गाड्यामुळे वर्दळीच्या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे। त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने फुटपाथवरील खाद्यपदार्थाच्या गाड्या हटवाव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी संतोष जाधव, राजेंद्र दायंगडे, शैलेश आडके, बंडा मिनियार, रोहित बागडी, आशिष मोरे, शंकर नाळे, सुनील ताडे, सुनील शर्मा, योगेश अंधारे, भीमराव हडपत, अजित पवार, नितीन देसाई, पंकज गुरव, महेश स्वामी, स्वप्नील कांबळे, शशिकांत नलवडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।